नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की राजकुमार अमृताची माफी मागत असतो. पण अमृता काही त्याला माफ करायला तयार नसते. अमृता त्याला बोलत असते की हे बघा, तुम्ही माफीच्या लायक नाही म्हणून. मी खूप वेळा तुमचं हे सगळं काही सहन केलेलं आहे, पण आता इथून पुढे मी सहन करणार नाही. कारण की खूप मोठा माझ्या आयुष्यातला हा मला धोका तुमच्याकडून मला मिळालेला आहे. माझ्या जवळच्या व्यक्तीने हा मला असा एवढा मोठा धोका दिल्यामुळे मी पाक हारले आहे आता. अहो, मी तुमच्यासाठी काय नाही केलं मला सांगा ना. मी आपल्याला बाळ व्हावं म्हणून मी प्रयत्न करत राहिले. तुमच्या चेहऱ्यावरती आनंद तुम्हाला व्हावा, तुम्हाला खुशी व्हावी म्हणून मी प्रत्येक प्रयत्न केला. पण मला सांगा ना, मला बाळ होत नाही याच्यामध्ये फक्त माझा एकटीचा दोष आहे का? याला फक्त मी एकटीच कारणीभूत आहे का? पण नाही. तुम्ही ना प्रत्येक वेळेस मला अपमानित केलं या कारणावरून आणि सगळा दोष हा माझ्यावरती लावून तुम्ही मात्र मोकळे झालात. पण तरी देखील मी एका शब्दाने सुद्धा काही बोलले नाही आणि तरी मात्र तुम्ही मला कधी समजून घेतलं नाही. तरी देखील मी काहीच बोलले नाही आणि प्रत्येक वेळी तुमचंही असं वागणं मी सहन करत राहिले. पण राजकुमार, माझा तुम्ही कधी विचार केला नाही. त्या मुलीशी सुद्धा तुम्ही बोलताना एकदासुद्धा मनात विचार आला नाही की अमृताला काय वाटेल म्हणून. खरं तर पहिल्यापासून तुमचं माझ्यावरती प्रेमच नाही आहे. जसं आपलं लग्नसुद्धा तुम्हाला मान्य नव्हतं ना, त्याच पद्धतीने माझ्यावरचं प्रेमसुद्धा तुमचं खोटं आहे. त्यामुळे मला तुमच्याशी इथून पुढे काहीही संबंध ठेवायचे नाही आहेत. ना आजपासून मी तुमची बायको, ना तुम्ही माझा नवरा म्हणून. मला या नात्यातूनच आता मोकळं व्हायचं आहे. आणि हे ऐकून मात्र तिलोत्तमाला सुद्धा खूप वाईट वाटतं आणि तिलासुद्धा खूप राग येत असतो राजकुमारचा. ती राजकुमारला म्हणते, हे बघ राजकुमार, अमृता जसं म्हणते तसं मलासुद्धा तुझ्याशी काही घेणं देणं ठेवायचं नाही आहे. जर तुला अमृता जर माफी देणार नसेल तर तुला या घरामध्ये थारा नाही आहे म्हणून. आता इथून पुढे तसंच होईल जसं की अमृता बोलते म्हणून. आणि इथून पुढे मी सुद्धा विसरून जाईल की माझा कोणी राजकुमार नावाचा मुलगा होता म्हणून. आणि तुला या घरातून मी बेदखल करत आहे, या प्रॉपर्टीमधून तुला बेदखल करत आहे. तू आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर निघायचं. आणि तिलोत्तमा सारंगला म्हणत असते, सारंग, उद्याच्या उद्या पेपरला आणि न्यूजला ही बातमी दे की राज मेंदळेला त्याच्या घरातून हकलून दिलं आहे. त्याला त्याच्या प्रॉपर्टीतून सुद्धा बेदखल केलेलं आहे म्हणून. आणि त्यानंतर राजकुमारला ती एकदम एकदम कडक भाषेमध्ये सांगत असते की राजकुमार, या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद आहेत म्हणून. या घरामध्ये परत माघारी यायचा विचारसुद्धा तू करायचा नाहीस म्हणून. कारण की तू माझ्या संस्कारावरती घाण उडवली आहेस, तू माझे संस्कार खराब केले आहेस. तुझ्यामुळे आज माझी इज्जत गेली आहे आणि या तिलोत्तमा मेंदळेंनी जे पायी पायी करून हे अंपायर उभं केलं होतं त्याला तू आज गालिचा पोचला आहेस म्हणून. आणि ते ऐकून मात्र आता राजकुमारला म्हणत असतो की मॉम, तू ज्या मुलाकडे बोट दाखवून बोलत आहेस ना, जो मुलगा तुझा आहे, हा चुकलेला मुलगा तुझा आहे मॉम, असं तिला सांगत असतो. आणि यात राग मी कोणाला सोडणार नाही म्हणून. हे जे सगळं घडलेलं आहे ना, हे तुमच्यामुळेच माझ्यावरती ही वेळ आलेली आहे, असं तो आतमध्ये बोट करून सगळ्यांना सांगत असतो. आणि मनातल्या मनात म्हणत असतो, याद राग सावली, मी तुला सोडणार नाही. मी तुला चांगला सबक शिकवणार आहे आणि तुला नाही जीव मारली तर माझं पण नाव राजकुमार नाही म्हणून. आणि असं सारंगबद्दल द्वेषाची भावना निर्माण करून तो तिथून निघून गेलेला असतो. सगळ्यांना मात्र आता खूप आश्चर्य वाटतं की असं मॉमने तडकाफडकी निर्णय घेऊन राजकुमारला या घराच्या बाहेर काढलेलं आहे. सगळेजण खूपच अपसेट असतात. सारंगसुद्धा तिथं काहीच बोलत नाही. कारण की मॉमला खूप रागात असते मॉम, आणि मॉमच्या पुढे आता काय बोलणार, त्यामुळे ती देखील काहीच बोलत नाही. आणि राजकुमार मात्र त्या घरातून सगळ्यांना बोट दाखवून निघून जातो. एवढा अपसेट असतो तो की त्याच्या मनात सगळ्यांविषयी दोष निर्माण झालेला असतो. इकडे अमृता मात्र आता खूपच निशब्द झालेली असते. तिच्याकडे काही शब्दच नसतात बोलण्यासाठी. घरातले सगळेच अगदी गप्प असतात. कारण की सगळ्यांनाच कळत नाही की ह्या अचानक आपल्या घराला काय झालं म्हणून. अचानक आपल्या घराला कोणाची नजर लागली आणि हे होत्याचं नव्हतं सगळं काही घडून गेलं म्हणून.
इकडे सावलीला मात्र आता टेन्शन आलेलं असतं राजकुमारचं आणि राजकुमारने पण आता सावलीला धमकी दिलेली असते की मी तुला सोडणार नाही म्हणून. आणि या सगळ्या गुंतागुंतीत या सगळ्या ह्याच्यात मात्र आता इकडे सगळे टेन्शनमध्ये असतात. अमृतासुद्धा आता रडायला लागलेली असते. सगळे तिला समजवत असतात, अमृता रडू नको, सांभाळ स्वतःला म्हणून. पण सगळेच घरातले एवढे अपसेट झालेले असतात की त्यांनासुद्धा काहीच कळत नाही की अचानक आपल्या घरामध्ये काय झालं म्हणून. त्यानंतर आपण बघतो की आता सारंग रात्री त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि तिथे अचानक येते म्हणजे ती सावली. आणि सावली आल्यानंतर ती सारंगच्या जवळ येऊन उभी राहते. तर सारंग म्हणतेस, सावली हे किती ना सगळं माणसाच्या जीवनामध्ये अचानक काहीही घडू शकतं, क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं. किती ना माणसाचं जीवन अवघड आहे म्हणून. आणि अशा भयंकर गोष्टी घडल्यानंतर माणसाला किती त्रास सहन करावा लागतो. सावली, तुझा कोणी अविश्वास केला आहे का? तुझा विश्वासघात कोणी केला आहे का? तेव्हा सावली म्हणते, नाही, माझा अविश्वासघात करायला मी कोणावरती जास्त विश्वास ठेवतच नाही आणि अशी माणसंसुद्धा माझ्या जिंदगीत फारच कमी आहे म्हणून. त्यानंतर सारंग म्हणतो, मला ना राजकुमारच्या या दादाचं वागण्याचं खूप मला टेन्शन आलेलं आहे, मला खूप त्रास होत आहे. कारण की राजकुमार दादावरती मी किती डोळे झाकून विश्वास ठेवला होता. मला स्वप्नसुद्धा वाटलं नाही की राजकुमार दादा असं काहीतरी करेल म्हणून. आणि त्यानंतर सावली जी आहे ती सारंगला समजून सांगायचा प्रयत्न करत असते. सारंग सर, धीर धरा तुम्ही, सगळं काही ठीक होईल. तुम्हीच तर म्हणता ना की सगळं काही त्या विठुरायाने लिहून ठेवलेलं आहे म्हणून आणि ते त्याच वेळेस होणार म्हणून. मग आता तुम्ही कशाला एवढी काळजी करता? सगळं काही व्यवस्थित होईल. तुम्ही नका काही टेन्शन घेऊ. सारंग म्हणतो, अगं टेन्शन नको कसं घेऊ, बघतेस ना तू आज घरामध्ये काय झालं ते. मला वाटलंसुद्धा नाही की राजकुमार दादा हा माझ्याबद्दल असा काहीतरी विचार करत असेल. त्याची भाषा बघितली ना तू, किती द्वेष निर्माण झाला होता त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल, की मॉमने फक्त मलाच अधिकार दिलेत म्हणून हमेशा त्याच्या तोंडातून मी हे शब्द ऐकलेले आहेत. पण मला वाटलंसुद्धा नाही की त्याच्या मनामध्ये एवढं खोलवर जाऊन माझ्याबद्दल काहीतरी असेल म्हणून. आणि त्यानंतर सावली म्हणते, सारंग सर, तुम्ही आता स्वतःला सांभाळा. जर तुम्ही स्वतः आता दुःख करत बसला तर आता अमृता वहिनींची काळजी कोण घेणार? कारण की यावेळेस आपल्यापेक्षा जास्त त्यांना दुःख होत आहे. अमृता वहिनींचं दुःखसुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. जर आता आपणच गळाटलो किंवा आपणच आता धीर सोडला तर अमृता वहिनींचं कसं होईल? त्यांना कोण धीर देणार? आपल्याला आता त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्यापेक्षा जास्त त्रास हा त्यांना होत आहे कारण की त्यांच्या जीवनातील हा खूपच मोठा अविश्वास आहे आणि हा अगदी आपल्या जवळच्या माणसाने जर दिला असेल ना तर त्याचा त्रास खूप होत असतो. आणि हे मात्र आता सारंगला पटलेलं असतं. त्यानंतर आपण आता पाहतो की तिलोत्तमा आणि चंद्रकांतजी त्यांच्या रूममध्ये बोलत बसलेले असतात. तिलोत्तमा विचारत असते, अहो आपण कुठे चुकलो? आपल्या मुलांवरती आपण संस्कार द्यायला खरंच चुकलो आहे का म्हणून? आपण एवढी मोठं मेहनत केली, एवढं मोठं एम्पायर उभं केलं, पण काय उपयोग त्याचा? जर मुलंच आपल्या शब्दाच्या बाहेर असतील, आपल्या संस्कारात बसत नसेल, अशा गोष्टी जर करत असतील, तर या साऱ्यांचा काय उपयोग आहे? आज आपला मुलगा असं काहीतरी कधी करेल असं मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. मला किती घमंड होता माझ्या संस्कारावरती. माझ्या मुलांना मी एवढे संस्कार देऊन लहानाचं मोठं केलं होतं असं मी खूप थोरात आणि रुबाबात सगळ्यांना सांगत होते. पण आज जेव्हा लोकांना कळेल की राजकुमार असं काहीतरी वागला आहे, तेव्हा काय विचार करतील सगळे? आपल्या घराची तर पूर्ण इज्जत त्याने घालवलेली आहे. एवढं असं काही कटकारस्थान तो करेल आणि आपल्या मनामध्ये एवढा द्वेष निर्माण करेल असं मला कधी स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. चंद्रकांतजी म्हणतात की हो तिलोत्तमा, खरंच आपण कुठे कमी पडलो हे मला देखील कळत नाही आहे, की राजकुमारला असं काय झालं की तो अचानक असं वागायला लागला ते. आजपर्यंत आपण राजकुमारचं मन कधीच ओळखू शकलो नाही आणि आपण त्याच्या मनाचा कधीच विचार देखील केला नाही असं मला आता वाटायला लागले. मी एवढ्या दिवस खूप चुकीचा होतो की मी राजकुमारबद्दल काहीतरी वेगळाच विचार करत होतो. पण तसं काहीच झालं नाही. राजकुमार असा काही वागेल असं मला काही स्वप्नातसुद्धा वाटलं नाही. आणि तिलोत्तमा ही रडत असते. तिला खूप दुःख झालेलं असतं आणि चंद्रकांतजींनासुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. त्यांनासुद्धा खूप वाईट वाटत असतं. बघा ना, हे काय होऊन बसलं. मला वाटतसुद्धा नाही की माझा मुलगा असं काही करेल म्हणून.
आणि मला आता खूप काळजी वाटत आहे, मला खूप आता टेन्शन आलेलं आहे, असं तिलोत्तमा बोलत असतानाच तेवढ्यात तिथे आता सारंग आणि सावली येतात. सारंग आणि सावली आल्यानंतर सारंग येतो आणि तिलोत्तमाच्या पायाजवळ येऊन बसतो. आणि तिलोत्तमा म्हणते, "काय बघ ना सारंग, काय झालं हे? आम्ही कुठे रे कमी पडलो तुम्हाला संस्कार करण्यामध्ये? तुला तर माहीत आहे मी किती काबाड कष्ट करून हे एवढं स्वप्न तुमची पूर्ण केली आहे. तुम्हाला सगळं सुख दिलं आहे म्हणून. आणि तुम्ही असं का रे करता आमच्याशी? आम्ही तुम्हाला काहीच कधी कमी पडू दिलं नाही. मग तुम्हालासुद्धा आमच्या आमचा विचार तुमच्या मनात का नाही येत म्हणून?" तेव्हा सारंग म्हणतो, "हो मॉम, मलासुद्धा खूप दुःख आहे आज जे काही राजकुमार दादा वागला, बोलला त्याचं. पण मॉम तू दुःखी होऊ नकोस, कारण की सगळं काही ठीक होईल." कारण की सावलीसुद्धा बोलत होती, की ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेस ह्या नक्की घडत असतात. आणि आता जसं पांडुरंगानं लिहिलं आहे तसंच आता घडत राहणार मॉम. आणि तू काही काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. मला मान्य आहे की तुलासुद्धा खूप दुःख झालेलं आहे. पण मॉम आपण आता सगळ्यात जास्त विचार केला पाहिजे तो म्हणजे अमृता वहिनीचा. अमृता वहिनीलासुद्धा खूप दुःख झालेलं आहे आणि आपल्यापेक्षा तिचं दुःख खूप मोठं आहे मॉम. त्यामुळे आता आपण स्वतःला आपल्याला धीर दिला पाहिजे आणि तिला सांभाळलं पाहिजे. कारण की तिला सांभाळणारं कोणीच असं नाही आहे आणि तिचं दुःख फार मोठं आहे. त्यानंतर अमृताला आपण धीर द्यायचा आहे हे जेव्हा तिलोत्तमाच्या लक्षात येतं, तेव्हा ती डोळं पुसते आणि म्हणते, "हो सारंग, तू अगदी बरोबर बोलत आहेस. आपल्यापेक्षा जास्त त्या पोरीला आपली गरज आहे. चल तू आपण आत्ताच्या आत्ता तिच्या रूममध्ये जाऊयात." इकडे मात्र आपण पाहतो की आता नील जो आहे त्याचं आणि ऐश्वर्याचं भांडण जुंपलेलं असतं. ऐश्वर्या विनाकारण त्या नीलला बोलत राहत असते की नील तुला काय गरज होती त्या सावलीची बाजू घेऊन खाली बोलायची? तू हमेशा माझ्या विरोधात बोलत असतोस. तुला कधी माझी बाजू पटणार आहे का? नाही आहे. तू हमेशा तिच्या बाजूने बोलतो, दुसऱ्यांच्या बाजूने बोलतो. तू माझ्या बाजूने कधी बोलणार आहेस? तेव्हा नील म्हणतो, "बोलेन ना, मी तुझ्या बाजूने पण बोलेन. पण जेव्हा तू चांगलं आणि योग्य काही ते बोलशील तेव्हा बोलेन." तेव्हा ऐश्वर्याला खूप राग येतो आणि ती म्हणते, "हो बरोबर आहे. तुला तर माझ्यामध्येच हमेशा चूक दिसत असते. मीच खोटारडी, मीच मीच चुकीची हे बरोबर आहे. तुला हमेशा तू माझ्या विरोधात उभं राहत असतो. एवढ्या वेळा मी जे काही आहे ना आत्तापर्यंत ते सगळं मी माझ्या हिमतीवरती उभं केलेलं आहे आणि मी एकटी उभी राहिलेली आहे प्रत्येकाला सामोरं जाण्यासाठी, तोंड देण्यासाठी. आणि तू काय केलंस रे? तू काय करत आहेस? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, त्या दिवशी माझ्या तोंडात मारली होतीस ना तू, हे मी अजून विसरलेले नाही आहे म्हणून आणि कधीही विसरणार देखील नाही. आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव की मी ऐश्वर्या आहे, ऐश्वर्या सावली नाही. मी कोणत्या गरीब घराण्यातून आलेली नाही आहे आणि मला सावलीसारखं कोणी जबरदस्तीसुद्धा इथं आणलेलं नाही आहे. तुम्ही माझं लग्न लावून मला स्वइच्छेनं तुम्ही इथं घेऊन आलेला आहात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर परत माझ्यावरती कोणासमोर हात उचललात ना, तर माझ्यासारखी वाईट कोणी नाही. मी काय करेन ना, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे ते. त्यामुळे तसा विचार इथून पुढे कधी करायचा नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मला जे हात उचलला आहे ना, तर मी जिंदगीत कधी विसरणार देखील नाही आहे. आणि त्यानंतर ऐश्वर्या जी आहे ती नीलला खूप काही बडबडत असते आणि त्याला सांगत असते, "मी काही भोळी-बाबडी सावली नाही आहे. मी ऐश्वर्या आहे आणि मी ज्या फॅमिलीतून बिलॉंग करते ती फॅमिलीसुद्धा खूप रिच आहे म्हणून. त्यामुळे जर तू पुन्हा असा वागलास ना, तर मी माझी बॅग भरेन आणि या घरातून निघून जाईल म्हणून." आणि त्यानंतर नील मात्र बिचारा तिच्या पुढे गप्प बसलेला असतो. ऐश्वर्या म्हणते, "चल इथून निघ आता माझ्या नजरेसमोर, मला तुझं तोंड देखील बघायचं नाही आहे." इकडे आपण पाहतो की आता जगन्नाथजी फोनवरती बोलत असतात देवाबरोबरती. देवाने जगन्नाथजींना सगळं काही सांगितलेलं असतं की काल घरामध्ये जे काही घडलं, राजकुमार दादाचं अफेअर कसं समोर आलं, सावलीनं आणि मी मिळून कसा काही प्लॅन केला, हे सगळं काही जगन्नाथजींना माहीत झालेलं असतं. त्यावरती जगन्नाथजी खूप खुश होतात. त्यांना खूप आनंद होतो की अरे वा, माझी पोरगी सावली एवढी धीट धाडसी आणि तिने हे सत्य सगळ्यांसमोर आणलं. तिचं एवढं मोठं प्लॅनिंग तिने सक्सेस करून दाखवलं. आणि ते सुद्धा म्हणतात, खूप छान केलं तुम्ही दोघांनी मिळून, सत्य घरासमोर आलं आहे ते." आणि ते ऐकून मात्र आता इकडे आपण पाहतो की अलका जी आहे ती त्यांना विचारत असते, "काय हो, काय झालं? कोणाशी फोनवर बोलत आहात?" जगन्नाथजी म्हणतात की "अगं देवा फोनवर होता आणि तो सांगत होता की
सावलीने आणि देवाने मिळून आता राजकुमारचं जे सत्य आहे ते कसं काही घरातल्या सगळ्यांसमोर आणलं आहे. तेव्हा अलका विचारते, राजकुमारचं सत्य कोणतं सत्य? तेव्हा जगन्नाथजी सांगतात, अगं राजकुमारचं एका बाहेरच्या बाईबरोबर काहीतरी अफेअर असं काहीतरी होतं. तेव्हा अलका म्हणते, काय? मला खूप आश्चर्य वाटते हो, असा राजकुमार निघेल म्हणून. घरामध्ये किती ती सोन्यासारखी बायको द्यायची आणि काय हे त्याचं थेरम. तेव्हा त्या त्या तिलोत्तमाचं मात्र आता बोलती बंद झाली असेल ना. तिला किती घमंड होता तिच्या मुलांच्या संस्कारावरती. तेव्हा जगन्नाथजी म्हणतात, हो अलका, पण काय आहे, तिलोत्तमानं कुठेतरी थोडंसं का होईना पुण्य केलेलं आहे आणि तेच पुण्य तिच्या पदरात पडून ती सावली त्या घरात आलेली आणि म्हणूनच तिचं काही थोडंफार तरी चांगलं चालू आहे. त्यानंतर मात्र आता अलकाला आणि जगन्नाथजींना खूप बरं वाटत असतं की चला सावलीमुळे पुन्हा एकदा त्या घराचं चांगलं झालं. पण अलका म्हणत असते, किती घाणेरडा आहे हा राजकुमार. घरात एवढी बायको असताना त्याला बाहेर शेण खाताना लाज कशी वाटत नाही. किती नीच तळाची माणसं असतात ना या दुनियेमध्ये सुद्धा. पण मला वाटलं नाही की तो राजकुमार असं काही करेल म्हणून. बिचाऱ्या त्या अमृतावरती मला खूप दया येत आहे. किती शांत मुलगी आहे, आत्ताच तिला मूलबाळ होत नाही म्हणून किती ती दुःखी होती. आणि आता तिच्या डोक्यावरती अजून तिच्या नवऱ्याचं हे असलं ऐकल्यानंतर बिचारीवरती काय काय ओढवली असेल हो. देव करो आणि तिला सगळं काही सद्बुद्धी देव. इकडे मात्र आपण पाहतो की आता अमृता तिच्या खोलीमध्ये विचार करत बसलेली असते. ती विचार करते की आता माझ्या जगण्याला काय अर्थ राहिलेला आहे म्हणून. मला आता जगायचंच नाही आहे. मी कोणासाठी जगू? माझ्या जीवनात काय आहेच नाही जगण्यासाठी. मी आई होऊ शकत नाही. आज माझा नवरा माझी साथ सोडून निघून गेला आहे. तर मी कशासाठी जगत आहे तेच मला काही कळत नाही. आणि ऐश्वर्या हा विचार करत असताना ती मात्र तिथं पडलेला चाकू घेते आणि ती विचार करते की नाही, आता मला जगायचंच नाही. माझ्या जीवनात आता काही राहिलंच नाही. आणि तेवढ्यात तिथं मात्र पळत जे आहे ते घरातले सगळे येत असतात. तिलोत्तमा तिच्या हातातून चाकू फेकून देते आणि म्हणते की अमृता, हे काय करत आहेस तू? बघू तुझा हात ते कुठे लागलं तर नाही ना तुला. आणि अमृता आणि सारंग दोघे एकमेकाकडे बघतात. सारंग म्हणतो, वहिनी काय चालू आहे तुझं हे? तू काय करत होतीस हे? तुला काही आमचा विचार आहे की नाही? तिलोत्तमा म्हणते, अगं अमृता, काय करतेस हे? तू त्या घाणेरड्या निर्लज्ज राजकुमारसाठी तुझं आयुष्य संपवायला निघाली होतीस. अगं तो चुकीचा वागला आहे, मग तुला दोष का देत आहेस? तो चुकीचा वागलाय ना, मग शिक्षाही त्यालाच झाली पाहिजे. आणि तू काही काळजी करू नको, हळूहळू सगळं होईल. तुला आता हिंमतवान बनायचं आहे. तुला तुझं आयुष्य जे आहे ते सिद्ध करून दाखवायचं आहे. आणि त्यानंतर अमृताला ती सांगत असते की मला पण जेव्हाच खुशी वाटेल जेव्हा तू काहीतरी करून दाखवशील म्हणून. आणि हे असले विचार तू सोडून दे म्हणून. कारण की मी तुला आजपासून माझी मुलगी मानते. मी राजकुमारची आई असली तरी मी त्या आईतली नाही आहे. मी तुला नेहमी इथून पुढे सुद्धा सपोर्ट करत राहीन म्हणून. आणि त्यानंतर अमृता म्हणते की काय करू मी मॉम? माझ्या जीवनामध्ये काही राहिलंच नाही आहे. मी कोणासाठी हे सगळं करायचं? तेव्हा तिलोत्तमा म्हणते, अगं पण जर तू अशी वागली असतीस तर राजकुमारने तुझ्यासाठी असं काही केलं असतं का? विचार कर जरा तू. त्यामुळे हा विचार तू सोडून दे. आम्ही आहोत ना तुझ्यासाठी सगळे, आम्ही करू तुझे सगळं. त्यानंतर मात्र आता सावली म्हणते, अहो अमृता वहिनी, फक्त मूल पोटातून जन्मलं म्हणजे ती आई झाली का? तुम्ही मला, सारंगला किती जीव लावता. आम्ही नाहीत का तुमची मुलं? फक्त जन्माला घातणं म्हणजेच आई झालं का? असं नाही आहे. आज तुमच्या माघारी आमचं काय झालं असतं? आम्हाला खूप गरज आहे तुमची. एक आई म्हणून आम्ही तुमच्याकडे बघत असतो आणि मदतीची हाक मारत असतो. आणि हे ऐकून मात्र सारंगसुद्धा अमृताला समजून सांगत असतो, हो वहिनी, मी तुझ्यामध्ये ना माझी एक आईच बघत असतो नेहमी. आणि तू हे काय करत होतीस आज? मला हे तुझं बिलकुलही पटलेलं नाही आहे. आणि त्यानंतर अमृता खूप रडत असते आणि ती सगळ्यांची माफी मागते की माझं चुकलं, मी असं नव्हतं करायला पाहिजे होतं म्हणून. आणि तिलोत्तमाला सुद्धा ती शब्द देते की ठीक आहे, मी आता इथून पुढे कधी मरणाच्या गोष्टी करणार नाही म्हणून. आणि अमृता म्हणते की मी आता आनंदी राहीन, खुश राहीन म्हणून. आणि तिलोत्तमासुद्धा तिला सगळं काही समजून सांगत असते. तर बघूया आता मित्रांनो पुढच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये नक्की काय घडतं ते. पण तत्पूर्वी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि तुमची राय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. थँक्यू.